नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। येत्या 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक महिना हा सुरू होणार आहे आणि सोमवारी 15 जून 2026 रोजी हा अधिक महिना संपणार आहे। या अधिक महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष असं महत्त्व आहे। हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो। या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धुंड म्हणून मानला जातो। या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाहीत। भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत आणि या महिन्यामध्ये विष्णुपूजा, रामनाम, भागवत पारायण, तुळशी पूजा करणे अत्यंत फलदायी असतं। आता आपण जाणून घेऊया अधिक मासात करावयाची व्रते। नंबर 1, या महिन्यात दिवसातून एक वेळेसच जेवण करावे आणि जेवताना उठू नये। नंबर 2, रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावावा। नंबर 3, हा महिना त्यागाचा महिना म्हणून मानला जातो, म्हणून त्यागाला खूप महत्त्व या महिन्यामध्ये आहे। नंबर 4, या महिन्यात रोज विष्णू सहस्त्रनाम वाचावे किंवा ऐकावे। नंबर 5, या महिन्यात कोणत्याही एका आवडत्या पदार्थाचा त्याग करावा, उदाहरणार्थ एखादे फळ किंवा चहा इत्यादी। नंबर 6, या महिन्यात मुलगी आणि जावयाला लक्ष्मी नारायणाचा जोडा मानतात आणि म्हणून जावयाला तुपात तळलेले 33 अनारसे आणि तुपाचा दिवा दान करावा। नंबर 7, अधिक मासात होम हवन केल्यास त्याचे फळ अनंत पटीने मिळतात। नंबर 8, महिनाभर अखंड तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी प्राप्ती होते। नंबर 9, या महिन्यात पुरणाचे दिंडे म्हणजे धोंडे करून नातेवाईकांना भोजन देतात। या दिंड्यांना धोंडे असे देखील म्हणतात, म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना असे म्हणतात। नंबर 10, अधिक महिन्यात पोथी वाचन, सत्संग किंवा अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी त्या पोथीचं उद्यापन करावे। नंबर 11, उद्यापन करण्यासाठी देवाला पुरणाचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला भोजन आणि दान दक्षिणा द्यावी किंवा गरजू एखाद्या व्यक्तीला दक्षिणेसह सीधा दान द्यावा। नंबर 12, अधिक मासामध्ये जर तुम्ही कोणतेही व्रत करू शकणार नसाल तर दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण मौन पाळू शकतो। हे व्रत खूप महत्त्वाचं आहे। नंबर 13, हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा, नाम जप, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अवश्य करावा। नंबर 14, संपूर्ण अधिक मास पंत्रावळीवर जेवण करायचं आहे, ताटामध्ये जेवण करायचं नाही, हा देखील नियम तुम्ही पाळू शकता। नंबर 15, हे सर्व करणे प्रत्येकाला शक्य असेल त्याने नक्की करावे, पण ज्याला अखंड तुपाचा दिवा लावणे किंवा इत्यादी सेवा नाही करता आल्या तरी रोज मनापासून नामस्मरण केले तरी चालेल, फक्त मनात भाव पाहिजे, हे महत्त्वाचे। तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी।